नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। आशा व गट प्रवर्तक संघटना सोलापूर आज दिनांक 10 ऑक्टोबर 2025 पासून सर्व कामावर म्हणजे ऑनलाईन कामावर बहिष्कार या ठिकाणी घालत आहेत। एकूणच इतर मागणीसह 22 मागण्यांना घेऊन सदर आंदोलन या ठिकाणी आजच्या दिवशी करण्याचं नियोजन आपल्या आशा व गट प्रवर्तक संघटना सोलापूर यांच्या वतीने करण्यात आलेलं आहे। आपल्या मुंबईच्या आझाद मैदान येथे धरणे आंदोलन आयोजित केलं गेलेलं आहे। जास्तीत जास्त आशा व गट प्रवर्तक या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं याबद्दलच हा व्हिडिओ या ठिकाणी आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता मुंबईच्या आझाद मैदानावर एक दिवसीय धरणे आंदोलन कशा पद्धतीने होणार आहे व हा एकूणच 22 मागण्या काय आहेत ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी पाहू शकता आपल्या आशा व गट प्रवर्तक संघटना यांच्याकडून आलेला हा इन्फॉर्मेशन आहे। आशा व गट प्रवर्तक संघटना सोलापूर शहर व जिल्ह्यातील सर्व आशा व गट प्रवर्तक भगिनींना आवाहन करण्यात येत आहे। हे फक्त सोलापूर जिल्ह्यासाठी मर्यादित नसून संपूर्ण महाराष्ट्रभर सर्व जिल्ह्यांसाठी हे महत्त्वपूर्ण अपडेट आहे। एकूणच आशा व गट प्रवर्तक भगिनींना आवाहन करण्यात येत आहे की आपल्या मागण्या संदर्भात आपण एक दिवसीय धरणे आंदोलन आझाद मैदान मुंबई येथे या ठिकाणी आयोजित केले आहे। आशा ताईंनो, आपल्याला माहीत आहे जोपर्यंत आपण लढत नाही तोपर्यंत सरकार आपल्याला काही देत नाही। त्याकरिता आपण लढण्यासाठी सदैव पुढे असले पाहिजे। आपण लढलो म्हणून काही आपल्या मागण्या पूर्ण करून घेतल्या आहेत। दिवसेंदिवस कामाचा ताण वाढत आहे। त्यातच ऑनलाईन कामाची सक्ती या ठिकाणी केली जात आहे। बघा, आपल्या आशा प्रवर्तक ज्या आहेत त्यांना खरंच ऑनलाईनचे कामं इतके असतात की साधं एक जरी डोस द्यायचा असेल तरी त्यांना ऑनलाईन नोंदणी करणं सक्तीचं करणं गरजेचं आहे। यातल्या यात दिवसेंदिवस त्यांच्या कामाचा जो ताण आहे तो दिवसेंदिवस वाढतच चाललेला आहे आणि त्यातच ऑनलाईन कामाची सक्ती या ठिकाणी सर्वत्र केली जात आहे। या संदर्भातच उत्तम दर्जाचा मोबाईल व वर्षाचा मोबाईल डेटा शासनाकडून आपल्याला उपलब्ध नाही। जसं ऑनलाईन काम असतं अगदी तशाच पद्धतीने त्यांना मोबाईल आणि डेटा देखील तितकंच महत्त्वाचं आणि गरजेचं असतं, परंतु शासनाकडून आशा आणि गटप्रवर्तकांना ते पुरवलं जात नाहीये। त्याच मागण्यासाठी त्याच त्यांच्या हक्कासाठी त्या आझाद मैदान म्हणजे मुंबईच्या आझाद मैदानावरती आज उतरत आहेत। मोबाईल डेटा जे शासनाकडून मिळतोय तो देखील त्यांना मिळत नाही, आपल्याला उपलब्ध नाही आणि त्याचा मोबदला देखील मिळत नाही। म्हणून ऑनलाईन कामावर आपण दिनांक म्हणजे आजच 10 ऑक्टोबर 2025 पासून बहिष्कार घालत आहोत। त्याचबरोबर मागील अनेक वर्षांपासून आपण दिवाळी बोनस मागत आहोत, परंतु शासनाने मंजूर केलेले दिवाळी बोनस हे अद्याप दिले नाही। बघा, दिवाळी बोनसच नव्हे तर कोरोनाच्या पिरियडमध्ये हे आशा आणि गटप्रवर्तक जे आहेत ते खरंच खूप प्रामाणिकपणाने या ठिकाणी आपल्या देश वाचवण्याचा प्रयत्न केलेले आहेत। खरं तर त्यांच्या कामाची कुठेतरी दखल घेऊन शासनाने त्यांच्या ज्या काही 22 मागण्या आहेत त्या मागण्या या ठिकाणी मान्य करावं एवढंच या ठिकाणी आपल्या चॅनलच्या वतीने सरकारला या ठिकाणी जागे करून देत आहोत। आज दिनांक 10 ऑक्टोबर 2025 पासून सर्व कामांवरती आशा व गटप्रवर्तकांनी ऑनलाईन कामावरती बहिष्कार या ठिकाणी घालत आहेत। अनेक वर्षापासून जसं वेगवेगळ्या विभागामध्ये दिवाळीचा बोनस जाहीर करतोय शासनाने, अगदी त्याचप्रमाणे आरोग्य खात्यातल्या या आशा आणि गटप्रवर्तकांना देखील दिवाळी बोनस त्यांची खऱ्या अर्थाने दिवाळी गोड व्हायला पाहिजे याच्यासाठी त्यांच्या या संघटनेच्या माध्यमातून अट्टहास आहे। त्यांची देखील या ठिकाणी दिवाळी बोनस या ठिकाणी मिळणं गरजेचं आहे। त्याचबरोबर आपल्या कामाचा मोबदला वेळेवर मिळावा आणि गटप्रवर्तकांचा कंत्राटी कर्मचाऱ्यांप्रमाणे समायोजन करण्यात यावे आणि याच मागणीसह इतर जे 22 मागण्या आहेत, नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण 22 मागण्या कोणकोणत्या आहेत तेही या ठिकाणी घेऊन तुमच्यासमोर येणार आहोत। या 22 मागण्यांना घेऊन आपण सदर आंदोलन करण्याचे निश्चित या ठिकाणी केले आहे। आम्हास फक्त आशाच नाही तर विश्वास आहे की आपण सर्वजण या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन आपला लढा या ठिकाणी यशस्वी कराल। आपलेच विनीत पुष्पा पाटील राज्य महासचिव, सिद्धाराम उमराने कोषाध्यक्ष, रुपाली दोरकर अध्यक्ष म्हणजे आपले जे पदाधिकारी आहेत तेही देखील त्याच हिमतीने त्याच यशस्वीने या ठिकाणी लढा यशस्वी करण्यासाठी मैदानात उतरत आहेत। आपण देखील आज दिनांक 10
एकूणच आज दिनांक 10 ऑक्टोबर 2025 पासून सर्व ऑनलाईन कामावरती बहिष्कार घाला व आपला लढा या ठिकाणी यशस्वी करून दाखवा। पुन्हा एकदा आशा व गटप्रवर्तक संघटना सोलापूर यांच्या वतीने तुम्हाला सर्व गटप्रवर्तक भगिनींना आवाहन आहे। बघा, अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील, तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।